काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली। या जिल्ह्यामध्ये गडबाजीला पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग 10 नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे। आम्ही जे सूत्र पक्ष म्हणून जिल्ह्यात अवलंबलं की शनी शिंगणापूर नंतर आमचा एकमात्र पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच ठेवला नाही, कुणीही येतो। आता याही गोष्टीचं एकदा मूल्यांकन आम्ही जिल्ह्यात करू। पक्षाला दारं असूच नयेत, पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत, कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नये। पक्ष हा बिना दाराचाच असला पाहिजे। फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याची आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे, पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ। पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू। हे निवडणूक असते, निवडणुकीमध्ये जय पराजय हा अनिश्चित असतो। प्रयत्न आम्ही सगळे केले पाहिजे। आम्ही करतो, अन्य पक्षाचे लोक प्रयत्न करतात, उमेदवार उभे करतात। कधी कधी उमेदवार असेल किंवा आमचे प्रचार यंत्रणा असेल, नियोजन असेल, यामध्ये फरक पडतो। 17 मध्ये नक्कीच आम्ही चांगलं यश प्राप्त केलेलं होतं जिल्ह्यामध्ये। यावर्षी यश आलेलं नाहीये, आम्ही मान्य करतो। मतदारांचा आभार मानला पाहिजे आम्ही, आणि त्यांचा दिलेला कौल आम्ही मान्य केला पाहिजे। हे खरं आहे की स्वतःच्या निवडणुकीमध्ये आणि जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला यश आलं होतं त्या तुलनेत फार कमी यश आलेलं आहे। आम्ही अपेक्षित ठरलेलो आहोत विजयामध्ये, हे खरं आहे। कल ठेवायची गरज नाहीये, एकदा सिंबॉल आलं सगळे लोक कामं करतात, काही गरज नाहीये। कल असता तर विधानसभामध्ये आम्ही इतके विधानसभा क्षेत्र जिंकलेले आहेत, 6 पैकी 5 विधानसभा आम्ही जिंकल्यात बल्लाशाम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। तर तेव्हा हा कल वगैरे कधी आला नाही समोर, आता कशाला कल येणार आहे? हे बा, मंत्रीपद आणि विजय असं असतंय की कधी कधी काय होते, आता 96 मध्ये शांतारामजी पोटके मंत्री होते आणि ते मंत्री असताना मी जिंकलो होतो। आता 19 मध्ये मी मंत्री होतो तेव्हा काँग्रेस जिंकली होती। मग इथं मंत्रीपदाचा काय संबंध आहे? मंत्री जो असतो त्या मंत्री जेव्हा बनतो किंवा आमदार बनतो किंवा कोणी खासदार बनतो, ज्या पदावर आपण आहोत, आमदारकी असेल खासदारकी असेल, त्यांनी ज्या लोकांनी आपल्याला निवडून देण्याकरता मदत केली, नगरसेवकांनी, त्यांना विजयी करण्याची जिम्मेदारी आमची असते। मग त्यात मंत्रीपद जरुरी राहत नाही। नियोजन आणि श्रम असेल, परिश्रम असेल, प्लॅनिंग चुकलं असेल कुठेतरी, आणि अशा प्रकारे अपयश येऊ शकतं कधी कधी, ते आलेलं आहे, आम्ही मान्य केलं पाहिजे। मतदार आहे, मतदारांना जे आवडतं ते मतदार करतात। कोणाची निवडणूक यंत्रणा त्या पक्षाची चांगली असेल एवढंच म्हणता येईल। आहेत महानगरचं इलेक्शन आता लागलेलंच आहे, जिल्हा परिषद येणार आहे, पंचायत समिती येणार आहे। या पराभवातून नक्कीच आमचा पक्ष काही ना काही बोध घेईलच। जिल्ह्यातील घेतील, विदर्भातील नेते घेतील, महाराष्ट्रातील लोक घेतील, काय त्यांच्याकडून इथून काय यंत्रणेमध्ये काही बदल करण्याचा, काही कुठं चुकलेलं आहे, पदाधिकाऱ्यांमध्ये काही काम करण्याची पद्धती चांगली नाहीये का, आपण निवडलेले पदाधिकारी योग्य आहेत की नाही, हे विचार करतील पक्ष, विचार करेल ना। आम्ही 2025 मध्ये 24 मध्ये लोकसभेत अपयश आलं आम्हाला महाराष्ट्रभर। ताबडतोब आमची यंत्रणा एकदम जागृत झाली, केंद्रापासून राज्यापर्यंत आम्ही इतक्या पद्धतशीरपणे विधानसभेत आम्ही समोर गेलो की विधानसभेत आम्हाला 130-32 आमदार जिंकले आमचे, की ज्या ठिकाणी फक्त 9 खासदार जिंकले होते त्या ठिकाणी 132-33 खासदार आमदार जिंकणं, एकदम 6 महिन्यामध्ये आमची नियोजन बदललं।
काम कधी पद्धती बदलली, एक बोध घेतला आणि आम्ही मोठे यश प्राप्त केलं, सत्तेमध्ये गेलो. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणूनच नाही तर मुख्यमंत्रीपर्यंत आम्ही बनलो. आमचा पक्ष बसला आहे. म्हणजे नक्कीच या पराभवातून आम्ही बोध घेऊ. याकरता आमचे आमदार 5 आहेत, कमी नाहीत, हे आम्हाला माहित आहे. त्यामध्ये मंत्रिपद असावं नसावं हा वेगळा विषय आहे. आमदार तर आहे ना, आम्ही लोक आमचे आमदार आहेत. आम्ही पद्धतशीरपणे जिंकण्याचा प्रयत्न करू त्या ठिकाणी. आम्ही जिद्दीनं काम करणारी मंडळी आम्ही लोक आहोत. हा काँग्रेसचा गड कधी होता ना, त्याला आम्ही उद्ध्वस्त केलेले आम्हीच मंडळी आहोत. आमचे आमदारच आहेत, आमचे पदाधिकारीच आहेत. एका निवडणुकीमध्ये आम्हाला अपयश आलं हे मान्य करतानाच आम्ही निराश हताश नाही. आम्ही जिंकण्याकरता समोर जाणार आहोत, पुन्हा जाऊ, जिंकू. थँक्यू.